पारिजात आहे, शफीक शेख आहे, सर्व पदाधिकारी राजाभाऊ आहेत, सगळे कार्यकर्ते, राजकुमार पाटील आणि सर्व सहकारी उपस्थित बंधू भगिनींनो, प्रथमतः मी नरेशजी देसाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रथमतः स्वागत करतो। खरं म्हटलं तर आज या पक्षामध्ये वेगळा कार्यक्रम होतो आहे। काँग्रेसचेच माझे सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। तर म्हटलं हा निर्णय जो आहे तो काही दिवसापासून राज्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पक्षप्रवेश होत आहे आणि पक्षप्रवेश होत असताना अनेक पक्षाची मंडळी भाजपमध्ये जात आहे आणि भाजपमध्ये जात असताना ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा वारसा कायम जोपासला त्या कार्यकर्त्यांना काम करण्याच्या संदर्भामधली संधी मिळावी आणि पाटणमध्ये एक वेगळ्या प्रकारचं पक्षाची उभारणी व्हावी म्हणून देसाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चव्हाण साहेबांच्या विचाराच्या असलेल्याच काँग्रेसच्या विचाराच्याच असलेल्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। हा काय पक्ष महाविकास आघाडीमधला असला तरी पक्ष फोडण्याचा हा प्रयत्न नाही, कारण पाटण तालुक्यामध्ये एक संघर्ष उभा राहिलेला आहे। तो संघर्ष उभा करत असताना कार्यकर्ता उभा राहायला पाहिजे, पक्षाची त्याला ताकद मिळाली पाहिजे, पक्षाची शक्ती मिळाली पाहिजे, अशा प्रकारची विचारसरणा करून या ठिकाणी मग पाटणकरांचा असेल, शंभूराजे देसाई असतील, इथे त्यांचे पक्ष आणि गट आहेत। कालपर्यंत विक्रमसिंह पाटणकर आदरणीय पवार साहेबांच्या अगदी जवळचे विश्वासातले सहकारी म्हणून या महाराष्ट्रामध्ये पाहिले। सत्यजित पाटणकर आमच्यावर अनेक वर्षाचे सहकारी म्हणून काम करत होते। राजकीय बदलामध्ये सत्तेची सजावट होते, सत्तेचा राजकारणाचा वापर होतो, दुरुपयोग होतो, दबावतंत्र होतं, राजकीय समीकरणं बदलतात आणि मग काही कारणास्तव असलेले आमचे सहकारी हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे त्याग करून इतर पक्षामध्ये सामील झाले आणि पाटण तालुक्यामध्ये एक राजकीय पोकळी या ठिकाणी निर्माण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।